सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक वेगळा विषय लेवल 3 चा भाग आहे हा. कळलं का? लेवल 3 म्हणजे असं की नेमकं अष्टक वर्ग ज्या वेळेला आपल्याकडे मूळ कुंडली असेल तर पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत करतो. कुमल मॅडम तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो. इत्यादी सर्व आदरणीय दळवी साहेब आहेत. त्याच्यानंतर देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मूळ कुंडली पाहिल्यानंतर तुम्हाला जेव्हा गोचरीने तो ग्रह कसा भ्रमण करत असेल तर त्या ह्याच्यातून भिन्नाष्टकामध्ये ज्या ग्रहाचं भिन्नाष्टक असेल त्या ग्रहाच्या भिन्नाष्टकामधून जिथून गोचरीचा ग्रह भ्रमण करत असेल तर तो ग्रह कोण आहे आणि ते कोणाचं भिन्नाष्टक असेल तर 12ही राशींचा फलादेश जसे त्याला बिंदू मिळालेले आहेत तर त्याप्रमाणे त्याला जे मार्क्स असतात त्या मार्क्सवरच्या आधारित तुम्हाला त्याचं जे विश्लेषण आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे की जेणेकरून फलादेश करताना तो महिना कुठला असेल. आता तुम्हाला कल्पना आहे की शनी महाराज जे आहेत हे 2.5 वर्षानंतर एका राशीमध्ये त्यांचा बदल होतो. तर त्यामध्ये जर ते शनीच्या भिन्नाष्टकामधून जात असतील तर त्यावेळेला तुम्हाला ते भिन्नाष्टक वापरून नंतर त्यावेळेचा फलादेश जो आहे तो कथन करायचा आहे. तो कथन करते वेळी भिन्नाष्टकामध्ये जे गुण मिळालेले असतील त्या गुणांच्या आधारावरती आगमन झालेला ग्रह हा आपल्याला चांगली फळं देणार आहे का देणार नाही याचं जे काही वर्णन आहे तर 12ही राशींचे गुण. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण सर्वाष्टक घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कमीत कमी जे 28 गुण येतात पण त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक राशीचे गुण किती असतील हे आपण वर्टिकल लाईन मध्ये ज्या राशी आहेत वरती हिरव्या रंगाचं हे दिलेलं आहे मार्किंग तर त्याला ग्रँड टोटल जे आहे खाली तर त्याच्यातून त्या ग्रहाला फलादेश मिळणार आहे का, तो ग्रह त्याचा फलादेश देणार आहे का. म्हणजे गोचरीचा ग्रह जेव्हा भ्रमण करत असेल त्यावेळेला तुम्हाला पर्टिक्युलर राशीमधून एखादा ग्रह भ्रमण करत असल्यास उदाहरणार्थ की 12 राशीमध्ये चंद्र हा प्रत्येक महिन्याला भ्रमण करणार आहे. सूर्य हा वर्षाला करेल. बुध, शुक्र, मंगळ हे साधारणतः 14 महिने 13 महिन्याच्या दरम्यान तिचे भ्रमण करणार असतात म्हणजे करतात. त्यानंतर गुरु हा मंदगतीचा ग्रह आहे. तर मंदगतीचा ग्रह असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं भ्रमण सुद्धा वर्षभर त्या पर्टिक्युलर राशीमध्ये चालू असतं. त्यामध्ये गुरुचं भिन्नाष्टक आपल्याला वापरायचं आहे. आणि गुरुच्या भिन्नाष्टकामध्ये आपल्याला कल्पना आहे की गुरु सुद्धा भिन्नाष्टकामध्ये मार्क देतो आणि ज्या राशीमध्ये आपला जन्म झालेला असेल त्याचं भिन्नाष्टकची ग्रँड टोटल ही नमूद केलेली असते. आणि तिथून जर ग्रँड टोटल चांगली असेल एकूण गुणसंख्या तर येणारा ग्रह हा सुद्धा त्या ठिकाणी चांगलं फलित देऊन जातो. अशा तऱ्हेचा संदर्भ हा लेवल 3 अष्टक वर्ग जे आहे त्याच्यातून केलेला आहे. याचं कुठल्याही तऱ्हेचं मार्गदर्शन तुम्हाला कुठल्याही नोट्स मध्ये सापडणार नाही. नाहीतर हे माझं आहे ते मी शिकवणार नाही, हे माझं कंटेंट आहे वगैरे वगैरे असा थापा मारणं मला काही जमत नाही. जे आहे ते मी सत्य कथन करतो. त्यामधून आता मॅडम चार्ट लावतील. ही आजची कुंडली जी नवीन आहे तर त्या नवीन याचा मॅडम पहिला तारीख लावतील
तारीख लावल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जे ग्रह आहेत ते ग्रह आणि बिंदू याचा विचार करून तिथे आपल्याला फलादेश ठरवायचा आहे. तर असा फलादेश करते वेळी तुम्हाला खरोखर कुठल्या माध्यमातून कुठली गोष्ट जी असेल तर ती कशी करावी याचा पूर्णपणे भाग जो आहे तो विचारात घेणं गरजेचं आहे. आता ही अष्टक वर्ग टुडेज म्हणून ही नवीन कुंडली आहे. 25/4/1982 दुपारी 2:40 हा जन्म आहे आणि तो मुंबईतला आहे. कळलं? आता या ठिकाणी तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की खरोखर याच्यामध्ये लग्न जे आहे तर मॅडम लग्न सिंह येतं बघा जरा. लग्न सिंह आहे. आपण जेव्हा पारंपरिक जेव्हा फलित करतो त्यावेळेला शनी मंगळाची युती ही धनस्थानामध्ये आहे, गुरु पराक्रमात आहे, केतू पंचमात आहे, राहू लाभात आहे, चंद्र दशमात आहे, शुक्र सप्तमात आहे, रवी हा त्या ठिकाणी भाग्यामध्ये आहे आणि तो मेषेचा आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कुंभ लग्नाला सप्तमात शुक्र आहे, चंद्र उच्चीचा आहे. आता तुम्हाला थोडीशी कल्पना आली असेल की अक्षय तृतीया जी वर्षातून एकदा येते त्या दरम्यान त्या ठिकाणी तुम्हाला ही कुंडली आढळले का? कुंडली बघता क्षणी आपल्याला कळलं पाहिजे की त्यावेळेला चांगला दिवस असेल का वाईट दिवस असेल. काय म्हणतात रुक्ती कुलकर्णी, तुमचं मत काय आहे? चांगला दिवस आहे ना सर. म्हणजे आपण जो मुहूर्त काढायला शिकवला होता हो तो सर. इथे रवी उच्चीचा आहे आणि चंद्र सुद्धा चंद्रही उच्चीचा आहे. उच्चच आहे. हो. हा वर्षातून एकदाच घेऊ होतो आणि तो मेष आणि वृषभ राशीतला असतो. म्हणजे इथे ती जी तिथी आहे ती 25/4 किंवा 26/4च्या दरम्यान असू शकेल असं आपल्याला सांगायचं आहे. कळलं? आता मॅडम आणि सर जरा भाग्य आणि दशम स्थानातून हा होणारा योग पण चांगलाच आहे ना सर. हो हो हो. योग मॅडम काय आहे की कुंडलीमध्ये योग तर नक्की पाहिजे असतात, पण आपण काय करतो भलतीकडे जातो त्याच्यामुळे आपल्याला नक्की कुंडली काय आहे ही कळत नाही. आपण भरकटतो आणि भरकटल्यामुळे काय होतं की विषय अर्धा राहतो. कळलं का? हो सर. तर ते लक्षात ठेवणं तुम्हाला फार महत्वाचं आहे. त्यानंतर आपण बरं, माझा आवाज येतो का बरोबर ऐका ना? येतोय येतोय आज येतोय काय ना सर. प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही ना आज? नाही. नाही नाही, व्यवस्थित येतोय सर. बरं. बरं. त्यानंतर तुम्हाला एकदा परत आमंत्रित करतो की छायाग्रह आणि उपग्रह तालिका हे शिंदे मॅडम शिकवणार आहेत शनिवारच्या दिवशी. तर प्रत्येकाला मी आमंत्रित करीत आहे की त्यांनी तो क्लास अटेंड करावा, उपस्थित राहावं. मी तुम्हाला आणखी काहीतरी ज्ञान जे आहे ते कळेल. आम्ही आता एक संकल्प केलेला आहे की कोणालाही मग स्त्री असो पुरुष असो शनिवारचा दिवस त्याला व्याख्यान देण्यासाठी उपलब्ध असेल आणि एखाद्या व्यक्तीने पुन्हा जर वाटलं त्याला की आपल्याला परत एकदा व्याख्यान द्यायचं आहे तरी सुद्धा काही हरकत नाही. तर इथे तुम्हाला अनुभव मिळेल, तुमचा अनुभव वाढेल, तुम्ही शिक्षक बनू शकता. एकदा व्याख्यान देण्याची तुम्हाला सवय झाली की जगामध्ये कुठल्याही स्टेजवरती उभं राहून तुम्ही व्याख्यान देऊ शकता. हाच एकच उद्देश आहे. कोणाकडून मी काही पैसे घेणार नाही आहे आणि तुम्हाला काही पैसे देणार नाहीये. हे फक्त तुम्हाला ते ज्ञान जे आहे ते कसं कथन करावं त्याचा अनुभव आणि प्रॅक्टिससाठी म्हणून शनिवारचा दिवस
तुमच्यासाठी ठेवलेला आहे. पत्रिका तुम्ही तुमच्या ओळखीमधली आणायची, तुमच्या परिचयाचीच असावी. बाहेरून कुठली पत्रिका स्वीकारली जाणार नाही. जो व्याख्याता असेल त्याने स्वतःच पत्रिकेची निवड करावी, त्याचा अनुभव या पत्रिकेबद्दल सांगावा. तर अशा तऱ्हेची जी शनिवारची योजना आहे, तर ज्याच्या कोणाला इच्छा असेल तर त्याने अगोदर मला संपर्क करावा, कुंडली पाठवावी, नाव पाठवावं, मग मी जाहिरात बनवेन. मग ती जाहिरात टाकल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा ह्या वेळेला या व्यक्तीचं व्याख्यान शनिवारचा दिवस आम्ही ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं कॉम्पिटिशन वगैरे नाही. फक्त तुम्हाला व्याख्यान देण्याची संधी आणि एक प्रकारचा अनुभव यावा, यासाठीच हा उपक्रम आहे. बरं, एनिवे, आता मॅडम आपल्याला कुंडली जी आहे तर थोडस रवीचा आपण जिम्नास्टिक लावूया का? पहिला रवी घेऊया. चालेल, लावते. चालेल. सॉरी सॉरी. बघा सर, लावलंय. हो, फक्त खालचं हे दिसत नाहीये, तुम्हाला दिसतंय का? बघा बरं सगळ्यांनी. मला हो, दिसतंय दिसतंय. दिसतंय हो हो दिसतंय पूर्ण दिसतंय दिसतंय सर, पूर्ण दिसतंय. व्हेरी गुड. हो सर, दिसतंय पूर्ण. ओके, फाईन. सरांना नसेल दिसत तर थोडं थोडं छोटं नको करू. नको नको नको, राहू द्या राहू द्या राहू द्या, ठीक आहे. हरकत नाही. येस. आता याच्यामध्ये आपल्याला फलादेश करतेवेळी तुम्हाला नक्की काय करायचं आहे याबद्दलचं आपल्याला विवेचन करायचं आहे. नक्की काय करायचं आहे तर आत्ताचा सूर्य परत कोणी रेषा मारल्या? कोण करतंय? काय माहिती कोण करतंय. ते असं करू नका, नाही तर मग येऊ नका लेक्चरला. माईकला टच नका करू कोणीतरी, म्हणजे पर्पजली नाही होत असेल सर ते. नाही नाही, हा, आता तो निघून गेला बाहेर कोण. अच्छा. तर ठीक. ते माईकच्या तिथे येतं ना ते पेनचं सिम्बॉल, तर ते माईक उघडला की ते टच होतो त्याला. अहो चुकून पण चुकून मग झालं असेल त्याच्यावर कोणाच्याने. त्याच्यावरती रेषा कशा आल्या? ते माईक उघडलं की ते चुकून टच झालं असेल त्याला. दरवेळेला असं कसं होतं? सगळ्यांनी आपापले माईक सांभाळा. जाऊ द्या, माईककडे जाऊ नका. चला. बर, आता कसं पाहावं तर ही जी रास आहे वरती, ही मेष रास दाखवली. मेष पासून मीनेपर्यंत या 12 राशी आहेत. आपण आता सूर्याचं घेणार आहोत. तर सूर्य आता कोणत्या राशीमध्ये आहे? तर मेष राशीमध्येच आहे का? कुंडलीतला की आजचा? आजचा आता ऋषभेत आहे. आजचा बरोबर आहे? शुभेच्छा आहे. हा, हो. आता ऋषभेत असल्यामुळे इथे लग्नाला धरून 8 गुण किंवा 7 गुण येणं आवश्यक असतात. तर रवीचं भिन्नाष्टक जे आहे हे 48 बिंदूंचं आहे. 48 बिंदूंचं असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला जर समजा 12 राशी घेतल्या तर 12 चोक 48 होतात. कमीत कमी 4 गुण येणं आवश्यक आहे. बरोबर आहे? होईल. हा. आता इथे सूर्य हा वृषभ राशीत भ्रमण करीत असल्यामुळे त्या राशीला 4 गुण आलेले आहेत. त्याच्या अगोदरची रास मेष होती, त्या राशीला 3 गुण आलेले आहेत. तर त्या 3 गुण हे सफिशियंट नाही, 2 गुण हे सफिशियंट नाही. मग त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की कर्क रास ह्या राशीमध्ये 15 जुलैला सूर्य भ्रमण करेल. त्यावेळेला तिथे 6 गुण आहेत. कळलं का? होय. म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण एखाद्या जातकाला सांगू की तुला सूर्याचं भिन्नाष्टक हे चांगलं फलादेश कधी देईल, आता ज्या अर्थी हे 6 गुण आलेले आहेत, म्हणजे साधारणतः ज्या ज्या ग्रहांनी गुरुने आणि बुधाने गुण दिलेला नाही, म्हणजे 8 आले पाहिजे, त्याऐवजी 6 आले. म्हणजे तिथे 2 कोणत्या तरी राशी आहेत, 2 कुठले तरी ग्रह आहेत
त्याने गुण दिलेले नाही. म्हणजे त्या ठिकाणी तिथे 6 गुण हे एकत्रित झालेले आहेत आणि ते चांगले आहेत. ज्या वेळेला आता वृषभ राशीतून सूर्याचं भ्रमण सुरू आहे, तर त्या वृषभ राशीमध्ये शनीने गुण दिला आहे, मंगळाने दिलेला आहे, कळलं का? त्यानंतर सूर्याने सूर्याचा गुण दिलेला आहे. त्यानंतर चंद्राने गुण दिलेला आहे का? नाही. लग्नाने गुण दिलेला आहे, बरोबर आहे. शनीने गुण दिलेला आहे. शनी, मंगळ, सूर्य आणि लग्न असे हे 4 गुण आलेले आहेत. तर अशा ह्या 4 गुणांवरती आपल्याला फलित कथन करायचं आहे. त्या दरम्यान जातकाला तुम्ही असं सांगू शकता की सूर्य या राशीमध्ये भ्रमण करीत असता तो महिना तो केव्हा आतमध्ये प्रवेश करेल राशीमध्ये, तो साधारणतः आपल्याला माहिती आहे की 15 मेला राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तिथे 4 गुण हे योग्य आहेत. तर त्या ठिकाणी तो मदतगार ग्रह म्हणून सूर्य जेव्हा वृषभ राशीमध्ये भ्रमण करेल त्यावेळेला ज्या ग्रहांनी त्याला गुण दिलेले आहेत, व्यवस्थित ऐका, ज्या ग्रहांनी त्याला गुण दिलेले आहेत त्या राशी तिथे बलवान झालेल्या असून ते ग्रह तिथे बलवान आहेत. तर अशा वेळेला ते 4 गुण जरी असले तरी ते कमी नाहीत. 4 गुण असले तरी ते कमी नाहीत. म्हणजे काय की अशा वेळेला तुम्ही त्या ठिकाणी तुमचं जे काही काम असेल, तर सूर्य हा लग्नाधिपती आहे, तर लग्नाधिपती असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये एखादं कार्य सिद्ध होत असते वेळी सूर्य आणखी कुठल्या ग्रहाला चांगल्यापैकी यश मिळवून देणार आहे. मग त्याच्यामध्ये शत्रू मित्र वगैरे नाही, राहूचा संदर्भ येत नाही. तर अशा वेळेला तुम्हाला तिथे विचार केला पाहिजे की खरोखर जर याला घेऊ नका, खरोखर खरोखर जर आपलं काम पूर्ण होणार असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या फलादेश करता आला पाहिजे. आता तुम्हाला ही भूमिका कळली का हे सांगा. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण कुंडलीचं वाचन करायचं आहे. तर रवीचं मी तुम्हाला पूर्णपणे जो काही भाग आहे तो सूचित केलेला आहे. त्याच्याबद्दल कोणाला कळलं नसेल तर अवश्य विचारावं की जेणेकरून तुम्हाला ते कळेल आणि मलाही सांगायला बरं वाटेल. समजलंय सर, छान. समजलंय सर. समजलं? हो सर. समजलं सर. ओके, फाईन. आता सूर्य हा लग्नेश आहे. त्याच्यामध्ये वृषभ राशीमधून जेव्हा तो भ्रमण करणार म्हणजे तो दशमाधिपती आहे, दशमामध्ये आहे ती रास, बरोबर आहे? हो सर. हा, दशम स्थानामध्ये सूर्य भ्रमण करीत असता तिकडे जर गुण कमी आले असते, बघा वाक्य परत ऐका, तिकडे जर गुण कमी आले असते तर त्या ठिकाणी जातकाच्या फलादेशामध्ये तेवढा चांगला फलादेश त्या जातकाला मिळाला नसता. पण इथे 4 गुण आल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला एक चांगल्यापैकी अपेक्षा आहे. तर ती अपेक्षा पूर्ण होताना ज्या ज्या ग्रहाने वृषभ राशीला गुण दिलेले आहेत म्हणजे शनी, मंगळ, सूर्य आणि लग्न, तर ह्या 4 स्थानांनी किंवा 4 ग्रहांनी तिथे गुण दिलेले असून तर त्याबद्दलच्या अपेक्षा जातकाला पूर्णपणे मिळतील. कशाबद्दल? तर सूर्याच्या भिन्नाष्टका वर्गामध्ये गोचरीचा सूर्य भ्रमण करत असेल त्यावेळेला तुम्हाला त्याची नोंद घेऊन तुम्हाला पुढे जाऊन
त्या ठिकाणी फलादेश करता आला पाहिजे. आता विचारा. म्हणजे सर जरा विचारू का? बोला. आता इथे दशमातली रास आहे आणि आपण रवीचं गोचर बघतोय. हो. रवीचं गोचर दशम स्थान आणि लग्न सिंह. तर या राशी सिंहेच्या लग्नाला समजा एखाद्या व्यक्तीचा आपण नोकरी संबंधातला प्रश्न बघतोय, तर किंवा एखाद्या व्यवसायामध्ये प्रवेश करू का किंवा ह्याचा विचार करू का, तर शनी, लग्न, सूर्य आणि मंगळ हे सगळे ग्रह दशम स्थानाला फॉर असल्यामुळे त्याला या महिन्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो करू शकेल असं म्हणता येईल का? हो, त्याला जे काही यश मिळणार असेल हा तर गोचरीच्या फलादेशावरती त्याने अपेक्षित राहावं. हा पण ते कोणत्या कोणत्या ग्रहाने त्या त्या वर्गाला म्हणजे त्या राशीला हा गुण दिलेले आहेत, तरच त्या ठिकाणी तुम्ही त्याचा भाग जो आहे त्याचा विचार करू शकता. हो. अदरवाईज नाही. एक 2 मिनिटं त्यांना घेऊन जरा काढतो. 1 मिनिट. हा, तोपर्यंत प्रश्न तयार ठेवा. हा, बोला बोला. एक आऊट झाला तर दुसऱ्याला आऊट करायचा. हा, विचारा विचारा, काय हरकत आहे. नाही, तोच विचारायचं होतं मला की या महिन्यामध्ये सूर्याचं गोचर तिथून असल्यामुळे आणि दशमाचा स्वामी हा सप्तमात पण बसलेला असल्यामुळे आपण एखाद्या व्यवसायाच्या बाबतीत जर एखाद्या जातकाने प्रश्न केला तर आपल्याला त्याला पॉझिटिव्ह रिप्लाय देता येईल. हो, नक्की नक्की करता येईल. का नाही. चला, आता हे झाले सर, आऊट. मला विचारायचं होतं. हा, विचारा. 1 मिनिट थांबा. पहिला नमस्कार सर. मीटिंग. विचारू का? नमस्ते नमस्ते नमस्ते. 1 मिनिट थांबा. तर मी इथे मीटिंग. 1 मिनिट. 1 एक मिनिट. मिनिट थांबा मॅडम. हा. थांबली. तुमचा माईक बंद करा. हा, बोला आता. येस मॅडम. हा, तर मी सर्वाष्टक वर्ग काढलं. त्याच्यामध्ये दशमाला 27 गुण आहेत, म्हणजे हे 28 पेक्षा कमी आहेत. तर षष्ठ स्थानाला 29 गुण आहेत. म्हणजे नक्की व्यवसाय की नोकरी काय कसं बघायचं? नाही, ऐका. आपला आजचा विषय काय चाललेला आहे? रवीचं भिन्नाष्टक. येस, रवीचा कारण भिन्नाष्टक. लग्नी रवीची रास आहे म्हणून. नाही, असं काही नाही. तुम्ही उद्या शनीचं पण भिन्नाष्टक घेऊ शकता, सप्तम स्थान म्हणून. हा, असं काही नाही. तुम्हाला रवीपासून एक आरंभ आहे. हा हा आरंभ गेल्या महिन्यामध्ये रवी हा मेषेला होता, उच्चीचा होता. त्या दरम्यान तिचे फक्त 3 गुण होते. हा, म्हणजे तो त्या ठिकाणी योगकारक ठरत नाही. नाही, बरोबर. उत्तरीचा फलादेश देते वेळी. हा, त्यानंतर वृषभेमध्ये भ्रमण केल्यानंतर 4 गुण आलेले आहेत. आलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे ते ऍव्हरेज गुण आहेत, कारण 1248 4 हा, गुण एका राशीला येऊ शकतात. हा, कारण मुळात रवीला 48 गुण असल्यामुळे. हा, कळलं? आलं लक्षात. हा, हा. आता जर समजा या मे महिन्यामध्ये 15 तारीख पासून ते 15 जून पर्यंत हा, जर एखादं कार्य करायचं असेल हा, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला दशम स्थान हे वृषभ राशीचं आहे. हो, बरोबर. तिथून गोचरीचा रवी जाणार आहे. हा,
त्या ठिकाणी मिळालेले गुण योग्य आहेत, हा त्याच्यामुळे तुम्हाला कार्यामध्ये सिद्धी मिळेल. मिळेल, बरोबर आहे. हा तर म्हणजे ती याचाच सिद्धी अर्थ असा की अं, ऐकून घ्या मी काय त्या बोलतो. राशींना चार मी पेक्षा कमी गुण आहेत. मी काय बोलतो ते ऐकून घ्या जरा 2 हा, मिनिटं. सॉरी तर सॉरी. 4 गुण मिळालेले आहेत, हम्म, याचा अर्थ वृषभ राशी ही 4 गुणाने चांगली आहे. चांगली. मग आता त्यातून कुठलं कुठलं काम हे होऊ शकेल, हा तर त्या ठिकाणी शनीने गुण दिलाय, मंगळाने दिलाय, सूर्याने दिलेला आहे आणि लग्नाने पण लग्नाने. दिलेला आहे. याचा अर्थ त्या ठिकाणी हे 4 ग्रह आणि 3 ग्रह आणि लग्न हा गोचरीच्या सूर्यासाठी फेवरेबल आहे. हा कळलं? म्हणजे जर समजा एखादं काम करायचं असेल तर जातकाचा शनी कुठेशी आहे मूळच्या पत्रिकेत, जातकाचा मंगळ मूळच्या पत्रिकेत ओके. धनस्थानात शनी पण आहे आणि मंगळ पण आहे, हा नाही का? हो, बरोबर आहे. लग्न जातकाचं सिंह आहे, लग्नाधिपती रवी आहे. हा आणि त्या 4 ठिकाणी जातकाला गोचरीचा रवी हा वृषभ राशीतून भ्रमण करीत असता हा त्याला चांगल्यापैकी यश मिळू शकतं, असं आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे त्या त्या स्थानांनी दर्शवलेल्या ह्याच्यामध्ये, हो, कार्यामध्ये. आता जर ये, आता तो एक ग्रह तो आपल्याला गुण देत आहेत, हा इत्यादी ग्रहांनी गुण दिलेले नाहीत. हा म्हणून गोचरीचा वृषभ राशीचा रवी हा त्या ग्रहांचा पासून अपेक्षित राहणार हा नाही. हा रवी बुध आलं लक्षात. एकत्र रवी बुध एकत्र जरी असले भाग्यस्थानामध्ये, हा तरी सुद्धा त्या ठिकाणी चंद्र उच्चीच आहे, पण तरी सुद्धा चंद्राने गुण दिलेला नाही. नाही. म्हणजेच काय की इथे अपेक्षित असताना फक्त 4 बिंदू जे आहेत, लग्न, सूर्य, मंगळ, शनी. शनी, बरोबर. तर शनी हे जरी त्याच्या विरोधातले असले हम्म, तरी सुद्धा तो कुठल्या भावाचे अधिपती आहेत, तर हा त्या ठिकाणी षष्ठ आणि सप्तम. मंगळ जो आहे तो भाग्यस्थान आणि त्या चतुर्थ स्थान, लग्न हे प्रथम स्थान. हा ह्या तिथून जातकाला त्या विधीने मंथ हा फलादेश मिळू शकतो. ओके ओके, समजलं समजलं. आलं लक्षात? धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. अजून मॅडम तुम्हाला काही विचारायचं आहे? थँक्यू सर, मध्येच बोलते, मस्त समजावलं सर, थँक्यू. हा, बोला ना, काय बोलायचं बोला. नाही नाही सर, मस्त समजलं, तेच बोलते. ठीक आहे. म्हणजे अष्टक वर्गाची ही जी पद्धती आहे, ही पद्धती अशा तऱ्हेने त्याचा वापर करायचा असतो. आता तुम्हाला हे पटतंय की पटत नाही, का इथे ही पडलेली आहे इथे हा पडलेला आहे, असं काय वाटतं का? सर मी एक विचारू? हा बोला. सर आता जातकाला जर कर्ज हवं असेल तर आपण षष्ठ स्थान पाहू ना? हो. हा, मग त्या ठिकाणी कन्या रास आलेली आहे आणि कन्या राशीला 3 गुण मिळाले आहेत, तर त्याला कर्ज षष्ठ मिळवायला, स्थानामध्ये मॅडम मकर रास सॉरी आलेली सॉरी, आहे. मकर आहे, मकर मकर. मकर रास आली, सॉरी सॉरी सॉरी, आणि मकर राशीला 4 गुण आलेले आहे. पण त्या हो. ठिकाणी गुरुनी गुण दिलेला नाही, जो फायनान्सचा कारक आहे. तर मग आपण कसं सांगायचं? व्हेरी गुड. आता तुम्हाला कळलं की फायनान्सचा कारक गुरु आहे, हो. फायनान्सचा कारक मानदी नाही. नाही नाही सर. नाही ना? नाही नाही. फायनान्सचे कारक सुरमई नाही. नाही. हो. म्हणजे तुम्हाला आता प्रत्यक्ष कळलं की ज्योतिष काय आहे. हो सर. कवटेकर मॅडम तुमचं काय मत आहे? तुम्ही शिकवता त्याच्यामुळे कळताय सर. नाही, आता कवटेकर मॅडम काय बोलतात ते बघूया. गेल्या का आहेत? नाही आहेत वाटतं. नाही आहेत बहुतेक सर त्या आधी. बाहेर पडल्या का?
माहिती नाही पण सर आता लॉक खोलतो, मग येतील. आहे सर, आहेत त्या. आहेत का? हो, आहेत. त्या बोलत नाहीत मग. हा, आज दुसरीकडे गेले असतील कुठे. हे पण चालतं वाटतं. कुणाविषयी बोलताय सर? मला बोलताय का? कवठे, हा तुमचं नाव घेतोय. सर, पाऊस खूप जोरात यायला लागला म्हणून खिडक्या बंद करायला गेले होते सर मी. अच्छा सगळ्या अच्छा. उघड्या होत्या ना, सगळं पाणी ओके. आत येतं म्हणून बंद करायला गेले पुणे होते सर. पुणे डुबणार आहे आता. हो, पुणे डुबणार काय तर आहे. काय वाईट दिवस आले खरंच पुण्याला. आहे. खूप सर जोरात पाऊस नको, यायला लागलाय. आम्ही कसं खूप राहायचं. काल तरी असं नका म्हणू भयंकरच सर. झालं. सर असं नका बोलू सर. हो ना, मी पण तेच म्हणणार होते. असं नका सर, बोलू सर. पुण्यामध्ये सगळे पुण्यवान लोक राहतात, त्याच्यामुळे डुबणार नाही सर. सगळ्यातून तरुण जाईल बरोबर. अहो तर कसं पुण्याची तर डुबेल? काय होऊ प- नये. पठारावरती आहे ते, भौगोलिकरित्या. सर, सगळे पुण्यनगरी आहे सर ही. धन्यवाद. चला बरं, विद्येचं माहेरघर. हो, आता विद्या विद्येचं माहेरघर आहे. वाचस्पतीचं माहेरघर, डॉक्टरांचं माहेरघर, बनावट हो. डॉक्टरांचं माहेरघर. बरं ठीक आहे, चला. एनिवे, हा, देशमुख मॅडम, तुम्हाला आता कळलं गुरु हा फायनान्सचा कारक आहे. हो सर. मान कळलंय मानदी सर. फाय मानदी फायनान्सचा कारक नाही. नाही सर, नाही. म्हणजे इथे विचार करताना तुम्हाला कारक ग्रह हा महत्वाचा आहे, हो हे लक्षात आलं. ओके. हो हो सर. आता जर समजा त्या ठिकाणी मकर राशीतून भ्रमण करीत असता 15 हं. जानेवारी ते 15 फेब्रुवारी, इथे तुमचा विषय आहे कर्ज मिळेल का. हा, कर्ज मिळेल का. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही बरोबर योग्य ग्रहाची निवड केलेली आहे. अच्छा. येस. हम्म. कळलं? हो सर. बरं. आता सगळ्यांना भरपूर कळायला लागलंय असं मला वाटतंय. व्हेरी व्हेरी फाईन. आणखी काय? एनी क्वेश्चन्स? भाग्यासंदर्भात विचार करायचा आहे का? तर रवी गोचरीचा भाग्यस्थानामध्ये कधी येणार आहे, तर त्या ठिकाणी तो 15 एप्रिल ते 15 मे असेल, तिथे गुण कमी आलेले आहेत, नाही का? हॅलो. हो 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 सर. सर, हो सर. हो सर. हो. डावी. आता याला ऑप्शन्स काय आहे, हम्म. तर त्याला ऑप्शन असा आहे मॅडम, की यदा कदाचित दुसरा ग्रह जर तिथून येणार असेल, तर तो कदाचित त्या भाग्यस्थानाला फलादेश देऊ शकेल. शुक्र म्हणजे आहे, मित्र ग्रह सर. मित्र किंवा शत्रू कोणी, कोणी. अच्छा. हा कोणी, शुक्र हम्म. आहे, मंगळ आहे. हो हो आता हे आपण रवीचं भिन्नाष्ट घेतलेलं आहे म्हणून. हो हो. तर त्या ठिकाणी रवीच्या याला 48 मार्क जे आहेत, त्याच्यावर आपल्याला रवीचा शोध घ्यायचा. प्रत्येक महिन्याला रवी सूर्य हा त्या त्या ठिकाणाहून तिथून चालत असतो, हो सर. बरोबर आहे. बरोबर आहे सर. आता इथून जर समजा मिथुन राशीकडे 15 जून ते 15 जुलैला जाणार आहे, तर त्यावेळेला तिथे आलेले गुण किती आहेत हे जर तुम्ही पाहिलं, पाच तर किती गुण आहेत? 5 पाच 5 आहेत. गुण. नक्की. 5 आहेत. मग 5 तुम्ही गुण आहे. कधी छाती ठोकपणे सांगायचं की 15 जून नंतर जे काही कार्य तुमचं अडकलेलं असेल, आता 5 गुण ह्याचा अर्थ फक्त 3 ग्रह किंवा लग्न नाराज असेल, कळलं का? तर त्या इत्यादी ग्रहांपासून नक्कीच 5 ग्रहापासून त्याला तिथे हम्म. फलादेश मिळू शकतो गोचरीच्या सूर्यावरती. हम्म. ते सूर्य, शुक्र आणि चंद्राने गुण दिलेले नाही आहेत सर. हा, मग त्यांचं महत्व नाही. मग हम्म. ज्याने गुण दिल्यात तो तिथे फलादेश देण्यासाठी समर्थ आहे. हम्म. आलं लक्षात सर. व्हेरी गुड, फार छान, थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.
सर आता ह्या जातकांनी विचारलं की माझ्या नशिबामध्ये प्रॉपर्टी आहे का आणि असेल तर ते मी कधी घेऊ. हम्म. आता पारंपरिक नुसार आपण बघायला गेलं तर चतुर्थाचा कारक मंगळ तर आहे कन्येमध्ये, शनियुक्त आहे तो. आणि हम्म. सर्वाष्टकामध्ये सुद्धा वृश्चिक राशीला 25 गुण आहेत सर. नाही, आता तुम्ही सर्वाष्टकामध्ये जाऊ नका, आता सध्या तरी बरं जाऊ बरं नका. ठीक आहे. ओके, आता मग आपण रवी ट्रान्झिस्टच्या बद्दलचा बिन्नाष्टकावरून याचं उत्तर देऊ शकतो का? हो, देऊ शकतो. बघा, पहिली हा. गोष्ट म्हणजे तुम्ही चतुर्थाचा प्रश्न विचारलेला आहे. हो चतुर्थ स्थानाचा कारक ग्रह मंगळ प्रॉपर्टीचा कारक आहे. हो स्थानबली ग्रह जो आहे तो गुरु आहे बरोबर. आणि स्थानाचा कारक ग्रह जो आहे तो चंद्र आहे. हो मग अशा वेळेला चंद्राचं भ्रमण जे आहे हे महिन्यातून एकदा सर्व राशीतून होणार आहे. हो बरोबर आहे. मग बरोबर. चतुर्थामध्ये येणारी रास वृश्चिक आहे. कारक ग्रह प्रॉपर्टीचा मंगळ आहे. हो त्याच्यामध्ये वृश्चिक राशीला इथे जर गुण आलेत तर त्या वृश्चिक राशीच्या याच्यामध्ये मंगळाने गुण दिल्या जेव्हा रवीचं गोचर भ्रमण असेल तेव्हा. दिले ना मंगळाने वृश्चिक केलं. अच्छा. वृश्चिकेला गुण दिलेले किती आहेत? दोनच. 2 गुण दिलेत दोनच फक्त. गुण दिलेत. आणि हा, मग नॉट मंगळाने पण परमिटेड. गुण नाहीये दिलेला सर, शून्य गुण दिलाय सर. मंगळाने पण म्हणजे चतुर्थ स्थान हे कमकुवत झालेलं आहे. हो सर. कळलं? आता हो चतुर्थ स्थान हे कमकुवत झालं असल्यामुळे मुळात चतुर्थाधिपती शनी युक्त आहे. हो चतुर्थ सप्तमे दोघही एकत्र आहेत आणि ते मारक स्थानात आहेत. त्याचं फलित बरोबर. सुद्धा तुम्ही पारंपरिक मध्ये विचार करू शकता, त्याला हरकत नाही. बर ओके. कळलं? हा. आता गुण मिळालेलेच नाही आहेत. जर हो समजा यदा कदाचित ऑप्शन्स मध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला जर ऑप्शन मध्ये मंगळाचं भिन्नाष्टक काढलं आणि चतुर्थ स्थानाची राशी काढली, मंगळाचं भिन्नाष्टक, हा अजून मंगळाचं भिन्नाष्टक आपण लावलेलं नाही, हो आता रवीचं भिन्नाष्टक सुरू आहे. तर मंगळाच्या भिन्नाष्टकामध्ये जर राशी जी वृश्चिक आहे त्याच्यामध्ये जर मंगळाला चांगले गुण आले असतील त्या राशीला, शून्य गुण आहेत सर. नाही मंगळाला शून्य गुण आहेत पण पूर्ण राशीला वृश्चिक नाही राशीला नाही, शून्य, मंगळ विनाष्टकामध्ये सुद्धा वृश्चिक राशीला 0 गुण आहेत सर. वृश्चिकाला शून्य हा, गुण. मग नाही, मग नॉट परमिटेड. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला गोचरीचा ग्रह येऊन सुद्धा फलादेश देणार नाही. नाही. ओके अपेक्षित राहू नये इन शॉर्ट, कारण त्याला ओके 39 गुण आहेत. हो मंगळाला 39 39. गुण आहे. हा. हो बघा, एवढं डिटेल्स तुम्हाला अष्टक वर्ग लक्षात आलं पाहिजे. बरोबर आहे सर. आता म्हणजे हे म्हणजे ह्याच्यामध्ये तर पिक्चर खूप क्लिअर झालं सर, एकदम प्रॉपर्टीच्या एकदम बाबतीमध्ये त्याला क्लिअर, हो हो सर एकदम क्लिअर, म्हणजे क्लिअर म्हणजे क्लिअर. क्लिअर. हो त्याच्या म्हणजे सर पलीकडचा कुठलंच वाहन क्लिअरच नाही. सौख्य वगैरे सुद्धा नाही मिळणार का त्याला? नाही काय बरोबर म्हणता? आहे सर. काय म्हणता? वाहन सौख्य वगैरे सुद्धा नाही मिळणार? नाही. बरोबर. मंगळाच्या किंवा चतुर्थ स्थानाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून जातकाला वंचित राहावं लागेल. पण सर हा. आता बघा, आपण मंगळाचं पण भिन्नाष्टक वर्ग बघितलं, त्याच्यात त्याला त्या राशीला 0 मार्क आहे. आणि गोचर बघताना मात्र आपण रवीचंच गोचर 8व्या राशीवरून चाललंय, तेव्हा काय परिस्थिती आहे रवीची आणि त्या राशीची हेही बघायचं. नाही नाही, बघा, परत सांगतो. आता आपण रवीचा फलादेश करतोय कारण रवी हा प्रत्येक महिन्यातून त्या त्या राशीमधून जाणार आहे. हो त्या त्या राशीतून जाताना तुम्हाला ज्या ज्या ग्रहाने गुण दिलेले आहेत हा. त्या त्या ग्रहाची अपेक्षा आपण रवीच्या भिन्नाष्टकांचा ट्रान्झिस्ट मध्ये ठेवायची आहे. हा. अदरवाईज हा. सगळ्या गोष्टी अपेक्षित राहून उपयोग होणार नाही. नाही. ओके, कळलं सर. मग जर तुम्हाला पर्टिक्युलर पंचम स्थानाचं फलित पाहायचं असेल आणि पंचम स्थानाला
ऑल टुगेदर सर्वाष्टकामध्ये चांगले गुण आले असतील, यू फॉरगेट इट, त्याचा विचार करायचा नाही. पण गुरुचे जे एकूण 56 गुण आहेत त्याच्यातून तुम्हाला पंचम स्थानाची धनुरास आहे, त्या धनुराशीतून किंवा अन्य राशीतून गुरु जात असेल तर त्यावेळेला तिथे फलादेश कसा मिळेल याचा विचार करायचा आहे. कळलं? हो सर. आता सध्या गुरु मिथुन राशीमध्ये आहे कालपासून. होय. मग मिथुन राशीमध्ये आता सूर्य सुद्धा आहे तर नाही? सूर्य ऋषभेत आहे, गुरु मिथुनेत आहे. मग जर समजा तुम्हाला रवीच्या भिन्नाष्टका वर्गामध्ये गुरुचा फलादेश घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही मिथुन राशीतून गुरुचा फलादेश अपेक्षित राहू शकता. ओके ओके. थोडस कॉम्प्लिकेटेड आहे. नाही, कॉम्प्लिकेटेड काही नाही सर. त्या ह्याच्यात जो मॅडम हे काढाचा चार्ट थोडस कॉम्प्लिकेटेड वाटतं आपल्याला, कारण का काही नवीन मंडळी आहेत तर त्यांना ते ताबडतोब जमेल असं वाटत नाही. पण तरी सुद्धा प्रश्न विचारून तुमचा जो काही प्रश्न असेल तो आपण निवारण करू. तर मी विचारतो. हा बोला बोला. हा, आता आपण पंचमाचा प्रश्न बघितला तर त्याच्यासाठी कारक म्हणून गुरु पण बघितला. तर त्याला म्हणजे धनुराशीमध्ये एकंदर 6 गुण आहेत उभे, आणि धनुराशीमध्ये गुरुनी 1 गुण दिलेला आहे. पण गोचर गुरु जो आहे मिथुनेतला त्यांनी 0 गुण दिलेले आहेत. म्हणजे आता मला सांगा मॅडम, जर समजा तुम्ही धनुराशीचं म्हणजे गुरुचं भिन्नाष्टक काढलं, हो बरोबर आहे? गुरुच्या भिन्नाष्टकामध्ये मिथुन राशीला किती गुण आहेत? मिथुनेला 5 आहेत, म्हणजे सफिशियंट आहे. नक्की. मग नक्की गुरु जर भ्रमण करत असेल तर त्या वर्षी त्या जातकाला येणाऱ्या 9 महिन्यामध्ये तिथे नक्कीच फलादेश मिळेल. आणि त्यानंतर कर्क राशीला जाऊन पुन्हा गुरु मिथुनेला येणार आहे तर तेव्हा सुद्धा त्या गुणाची अपेक्षा करायला हरकत नाही. कर्केच्या गुरुनी दिलाय सर 1 गुण. नाही ऐका, कर्केत गेल्यानंतर पुन्हा तो मिथुनेत येणार आहे म्हणून ट्रान्झिट लक्षात ठेवा. हो हो, त्या तारखा बघायच्या. ट्रान्झिट जर लक्षात नसेल नाही, ऑक्टोबर मग पुढे जाऊन तुम्हाला हे करता येणार नाही. करेक्ट. ठीक आहे, गोचर बघताना टोटल पण बघायची. येस. आता एक कुलकर्णी शिंदे एकदम हुशार झालेले आहेत. बोला. हे जेव्हा जेव्हा तुमच्याकडे गुरु आता वर्षभर 12 राशीतून जाताना कोणत्या कोणत्या राशीला यश मिळवून देईल तर गुरुचं भिन्नाष्टक हे सगळ्यात जास्ती गुणांचं आहे. गुरु बुध हे 2 ग्रह जे आहेत त्याचे बिंदू सगळ्यात जास्ती आहेत. म्हणजे तिकडे साधारणतः 5 मार्क येणं गरजेचे आहे कमीत कमी. तर समजायचं ती रास जी आहे ती बलवान मुळातच झालेली आहे आणि तिथून गोचरीचा ग्रह जाणार आहे तर त्या ठिकाणी तो 1 वर्ष वास्तव्य करणार आहे किंवा 9 महिने करणार आहे. तर त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये ज्या ज्या ग्रहांनी गुण दिले असतील व्हर्टिकल लाईन मध्ये त्या त्या ग्रहांचा फलादेश हा निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. थँक्यू. लक्षात? हो हो, थँक्यू. थँक्यू. सर, जेव्हा रवी शुक्रावरून म्हणजे सप्तमावरून भ्रमण करेल तेव्हा शुक्राला म्हणजे सप्तमाला गुण हे 5 आलेले आहेत. तर मग त्याचं चतुर्थ बायकोच्या नावाने समजा गाडी घेतली तर ते होऊ शकेल का, किंवा घर घेतलं तर ते होऊ शकेल का? नाही नाही, ऐका, सप्तम स्थान रिलेटेड हजबंड अँड वाईफ ही कुंडली स्त्रीची आहे. ओके ओके. आता when you are going to ask about the 7th house,
यू हॅव टू इन्फॉर्म ओनली द 7th हाऊस. मग त्याला चतुर्थ स्थान, गाडी, घोडा वगैरे नाही. मग त्यामध्ये त्या 7th हाऊस मध्ये जी काही रास आहे, कुंभ रास, त्याच्यामध्ये किती किती जणांनी गुण दिलेले आहेत, तर त्याची एक व्हॅल्यू तयार होते. गुरुनी दिलाय सर, नंतर रवीनी दिलेला आहे, बुधानी दिलाय, चंद्राने दिलाय. एवढेच 4. 4 जणांनी 4 गुण मिळाले. याचा अर्थ समजा आपल्याला एखाद्या वेळेला विवाह करायचा आहे असं आपण विचार केला, बरोबर आहे. आता कुंभ राशीला मॅडम आलेले गुण किती आहेत? 4. 4 आले, म्हणजे बरोबर आहे, बरोबर आहे. कुंभ राशीला गुरुचं भ्रमण 15 फेब्रुवारी ते 15 मार्च असतं, बरोबर आहे. त्या दरम्यान तुम्हाला तो योग साधून घेईल, बरोबर आहे. हो सर. त्यानंतर इफ यू रिक्वायर्ड, जर तुमची अपेक्षा असेल तर त्याच्यामध्ये विराजमान असलेला शुक्र, त्याचं शुक्राच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये जाऊन कुंभ राशीला तिथे शुक्राच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये किती फलित मिळालेलं आहे त्याच्याबद्दलचा विचार करू शकता. अच्छा. 5 आहे. 5 हो 5 आहे. 5 आहेत. चांगले आहेत ना? हो चांगले आहे. चांगले आहेत. म्हणजे म्हणूनच त्या विचारलं ना की पत्नीच्या थ्रू होऊ शकेल का, जर त्याला नाही. अच्छा, एक मिनिट पत्नीचीच कुंडली आहे ना ही स्त्री. इट इज पत्नीची रिलेटेड, कुंडली आहे. नाही, इट इज रिलेटेड विथ द मॅरिड लाईफ. अच्छा. पत्नीच्या नावावरती गाडी घेऊ का, पत्नीच्या नावावरती घर घेऊ का, नथिंग डुईंग. ओके ओके. हा विचार करणं गरजेचं आहे. जर हा विचार आपल्याला सुचला नाही तर आपण कितीही अष्टवर्ग शिकलो तर त्याचा काही मात्र उपयोग होणार नाही. सर मी एक विचारू? बोला. हा, दशमामध्ये वृषभ राशीचा चंद्र आहे उच्चीचा, आणि व्ययामध्ये कर्क रास आहे, आणि जातकाने जर आपल्याला प्रश्न विचारला की मी परदेशात जाऊ शकेल का, तर मग आपण चंद्राचं भिन्नाष्टक बघायचं आणि शुक्राचं पण भिन्नाष्टक बघायचं का? नाही, ऐका म्हणजे त्याच्यामध्ये दशम स्थानाशी रिलेटेड तुम्हाला शुक्राचं भिन्नाष्टक म्हणजे दशम स्थान झालं. हो. त्याच्यानंतर चंद्र हा त्या ठिकाणी आहे म्हणजे चंद्राचं भिन्नाष्टक झालं. हो. मग शुक्र आणि चंद्र ह्या दोघांचं भिन्नाष्टकामध्ये कुठल्या ग्रहाचं गोचर सुरू आहे, अच्छा, ते बघायचं. प्रश्नच नाही. शेवटी बरोबर. 12 राशी आहेत, 12 ग्रहांचे भिन्न भिन्न भिन्नाष्टक आहेत. हो हो हो. मग तुम्हाला व्यवसाय संदर्भात जर विचार करायचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला इथे ग्रह उपलब्ध असल्यामुळे तुम्ही चंद्राचा विचार करू शकता. जर ग्रह उपलब्ध नसेल तर फक्त त्या राशीचा विचार करायचा असतो. कळलं? हो सर. म्हणजे परदेशाशी जाण्याशी संबंधित मग जे ग्रह गोचरीने तिथे येतील नाही, हरकत नाही. परदेशाचा पण प्रश्न सोडूया. परदेशाचा प्रश्न असा आहे मॅडम की 12वं स्थान आपण परदेशासाठी पाहतो, भाग्यस्थान पाहतो. मग तुम्ही भाग्यस्थान म्हणजे मेष रास आणि मंगळाचं भिन्नाष्टक वर्ग, परदेश म्हणजे कर्क रास आणि चंद्राचं भिन्नाष्टक वर्ग, याच्यातून गोचरीचा ग्रह हा त्या राशीतून भ्रमण करीत आहे का, तरच तुम्ही त्याच्यावरती फलादेश करू शकता, अदरवाईज नाही. आलं लक्षात सर. थँक्यू सर. सर गुरुचं भिन्नाष्टक नाही बघायचं का परदेश म्हणजे? काय म्हणतात? गुरुचं भिन्नाष्टक नाही बघायचं सर? नाही, गुरुचं भिन्नाष्टक कशाला पाहिजे मला हे कळतच नाही. ज्या राशीचा मालक आहे त्याच रास बघायचं, त्याच भिन्नाष्टक काढायचं आहे ना. आता आपण रवीचं भिन्नाष्टक बघतोय का, तर सिक्वेन्स रवीची आहे, लग्नेश म्हणून नाहीये. आणि त्या कर्क राशीमध्ये सुद्धा तुम्हाला लग्नस्थान आढळणारच आहे.
हो सर, बरोबर आहे. कळलं? बघा, हो सर. कर्क राशीचा भिन्नाष्टक मध्ये लग्न लिहिलेलं आहे का? कशामध्ये सर? कर्क राशीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये. कर्क राशीचं भिन्नाष्टक वर्ग. कर्क राशीचं भिन्नाष्टक कसं कुठे सर? चंद्राचं का म्हणजे सर? चंद्राचं भिन्नाष्टक काय? कर्क राशीचं भिन्नाष्टक वर्ग आणि कर्क रास. म्हणजे सर्वाष्टकात जायचं का सर? हा, सर्वाष्टकात बघायचं का कर्क राशीला? 32 गुण मॅडम, आहेत कर्क राशीकडे जा आणि परत कर्क राशीचं, कारण आपण कर्क राशीचा विचार करत आहोत ना. हो, कर्क राशीला 32 आहेत सर गुण, 32. हा, सर्वाष्टकात 32 गुण आहेत सर कर्क राशी. 32. सर्वाष्टकामध्ये जाऊ नका. कर्क राशीमध्ये कर्क राशी 5 ना मग सर 6 गुण आहेत कर्क राशीला. हा, बरोबर. आता हे बरोबर आहे, हे कुलकर्णी परफेक्ट आहेत. आता असं आहे कुलकर्णी, हे 6 गुण जे आहेत, तर याचा अर्थ परदेश गमनासाठी कर्क रास तिथे बलवान झालेली आहे. पण संयोग कधी आहे? जेव्हा कर्क राशीतून एखादा ग्रह भ्रमण करेल त्याच वेळेला तो ग्रह तिथे फलदायी ठरेल, ती रास फलदायी ठरेल. हो सर, समजलं. सर मग कर्केतला गुरु गेला तर फायदा होईल ना तिला? होईल ना, मी कुठे नाही म्हणतोय. गुरुचं बघायचं का म्हणून, कारण गुरु त्याच्यासाठी गुरुचं बघायचं, गुरु गेला पाहिजे ना. ज्यावेळेला गुरु जाईल त्यावेळेला विचार करायचा ऑक्टोबर महिन्यामध्ये. कधी जातोय शिंदे मॅडम? ऑक्टोबर ना? हो, ऑक्टोबर मध्ये गुरु कर्केमध्ये शिरतो आणि परत डिसेंबर मध्ये परत मागे येतो. हो सर, ऑक्टोबर मध्ये. तारखा लक्षात ठेवा. 18 ऑक्टोबर ते 2 डिसेंबर या काळामध्ये कर्केमध्ये आहे गुरु सर. म्हणजे मॅडम असं आहे की शून्य अंशावर वक्री होते. हा, ते 12 दिवस जे आहेत. आणि डिसेंबरची तारीख किती मॅडम सांगितली तुम्ही? 2 डिसेंबर. 2 डिसेंबर. 12 आणि 2 14 दिवसाचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी. अच्छा, नोव्हेंबर आणि डिसेंबर. 30 नोव्हेंबर. 30 आणि 12 42. 42 2 46. 44 दिवस त्या ठिकाणी गुरुचं भ्रमण जे आहे ते कर्क राशीमध्ये असेल. मग त्या दरम्यान तुम्हाला विचार करायला हरकत नाही. यामध्ये पुन्हा एकदा सांगतो, स्तंभी, मार्गी, वक्री हे डोक्यातून काढून टाका. हे पिंजून टाकेल तुमचं डोकं. हा, ते माहितीये ना तुम्हाला, कापूस कसा पिंजतात? सर तो विचार सोडूनच दिला ना आम्ही. आता तुम्ही एवढं सांगताय आता नशिबात तुम्ही नशिबान आहात. तुम्ही भेटलात ना सर गुरु म्हणून. तुमचा आवाज फार कमी येतोय. पाऊस येतोय सर पुण्यात, त्यामुळे खूप जोरात पडतोय. हो ना, पाऊस जोरात आहे. बोला आता येतो का सर? हा, येतो. बोला सर, एक विचारू का? म्हणजे आता ते कर्केत जेव्हा भ्रमण असेल त्यावेळेला मग रवीचं भ्रमण साधारण तूळ, वृश्चिक आणि धनु मधनं थोडं राहणार, तर त्याचे पण गुण बघून आणखीन अनुकूलता कधी मिळेल ते काढता येईल का? नाही, पण आता तुम्हाला फक्त गुरुवरती, आपण कर्क राशीचा विचार करतोय ना. हो, मग कर्क राशीकडे विचार करत आहोत, तर प्लॅनेट जो आहे कर्क राशीमध्ये प्रेझेंट पोझिशन मध्ये आहे. मग प्रेझेंट पोझिशन इम्पॉर्टंट आहे ना. हो, ती आहेच, पण आणखीन आपल्याला अचूक करण्यासाठी रवीचं बघायचं का? नाही, रवीचं नाही की ते 44 दिवस अनुकूलता आहे. जर समजा त्या ठिकाणी उपलब्धता असेल तर दुसऱ्या काउंटरवरती जा कशाला. हा, ठीक आहे. नाही का? हो, येस येस. आता तुमचा अष्टक वर्ग पक्क होणार आहे. आणि पुन्हा सांगतो, स्तंभी, वक्री याच्यामध्ये धरला जात नाही. हा, आता वक्रीचा फलादेश सांगतो काय आहे तो. ज्या वेळेला एकाच राशीमध्ये ग्रह दीर्घकाळ वास्तव्य करणार असेल, मागे पुढे होणार असेल, तर त्यावेळेला तुम्हाला शेवटी त्या राशीचा फलादेश हा 100% मिळणार आहे. जोपर्यंत तो राशी सोडत नाही तोपर्यंत.
आता विचार करा की गुरु सारखा ग्रह आता या मिथुन राशीमध्ये मार्गी पण झाला, वक्री पण झाला, पण त्याने राशी सोडली नव्हती. वृषभ राशी, हा ऋषभ, मी ऋषभ बद्दल बोलतोय. हो. सोडली होती का हळदणकर मॅडम? होय. कुठे सोडले? नाही, वृषभ राशीत मागच्या वर्षी संपूर्ण वृषभ नाही युद्धच सोडली होतं ना. आपलं. हो. नाही सोडले. हा, म्हणजे तुम्हाला वक्री झाला की नाही त्या राशीमध्ये? हो. राशी सोडली नाही तर तुम्ही दुसऱ्या राशीचा विचार करायचाच नाही. ग्रह जर रास सोडून दुसऱ्या राशीत भ्रमण करत असेल त्याला तुम्ही दुसऱ्या राशीचा विचार करू शकता. पण एका राशीमध्ये तो दीर्घकाळ वक्री झाला 6 महिने आणि तो मागे आला आणि नंतर तो पुढे जाऊ लागला, याचा अर्थ तो त्या राशीशी संबंधितच आहे, नाही का? हो. या वक्रीच्या ह्याच्यामध्ये एवढ्या भानगडी झालेल्या आहेत ना की हे मुळामध्ये आपलं जे गणित आहे ते फसगत नाही आणि त्याच्यातून लोक बाहेरच नाही आले. आणि ते केपी वाल्यांनी घाण करून टाकली यामध्ये. ग्रह वक्री असेल तर काम होणार नाही. अरे 6 महिने ग्रह वक्री असेल तर काम होणारच नाही, कसं होईल? बोला. आता हा रवीचा जो फलादेश चाललेला आहे तर पूर्णपणे हे जे वर्ष आहे, आता हा मे महिना आहे, उद्या तुम्हाला डिसेंबर मध्ये जायचं आहे, तर डिसेंबर मध्ये जाताना 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर तुम्हाला वृश्चिक राशीच्या बद्दलचाच फलादेश पहिल्यांदा रवीच्या भिन्नाष्टक वर्गापासून पाहता आला पाहिजे किंवा सोडवता आला पाहिजे. आलं का लक्षात? हो सर. हा, जेव्हा तुम्ही हे कळेल त्याला तुम्ही परिपक्व झालात असं समजा. नाहीतर मग तिकडे तिकडे तुम्ही स्वतः वक्री होत जाणार. कळलं का? आणि आता तुम्ही वक्री झालात तर मग माझा शिकवण्याचा काही फायदा नाही. काय कधी कधी टेक्निकल जे काही भाग असतो तो आपल्याकडे जर व्यवस्थित नसेल तर आपण प्रत्युत्तर करू शकत नाही, हा प्रॉब्लेम आहे. आणि काही वेळेला उच्च शिक्षित जेव्हा विद्यार्थी असतो, आजपर्यंत मॅडम पुण्यामध्ये तुमच्या भाषणं होतात, संमेलन होतात, अधिवेशन होतात, तेव्हा मी ऐकतो त्या 2 रेल्वेच सांगतात, 2 गाड्या चालल्यात, ते भास होतो, असं होतं तसं होतं. ह्याच्या पलीकडे फक्त वक्रीचं पुण्यामध्ये काय सर, सगळीकडे तसंच सांगतात ना. फक्त मी अपवाद आहे. हो हो सर. 2 वखरी होतात, 2 गाड्या जातात, तिकडून तो भास होतो, असं होतं तसं होतं. ही गेली 40 वर्ष स्टोरी ऐकतोय मी, जेव्हा आम्ही अन्नाडी होतो. हो. आणि आम्ही पण हा 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 हा. जर काही माहीतच नसेल तर हो म्हणणारच ना सर. येस. आता तुम्ही सांगितल्यामुळे आम्हाला समजलं, आता आम्ही नाही म्हणणार ना हो म्हणून. तुम्ही त्याला हे करायचं, जाब विचारायचा भर अधिवेशनामध्ये, तू काय बोलतो तुला कळतं का? तुमच्याकडे मटेरियल पाहिजे तर तुम्ही विचारू शकता, अदरवाईज नाही. या लोकांनी आपल्याला असंच रामबाण उपाय दिला की 2 गाड्या आणि त्या 2 गाड्यामध्ये मारा, काय करायचं ते करा. ओके मॅडम, तुम्हाला आज खरं ज्योतिष कळायला लागलंय, खरं ज्योतिष कळायला लागलंय. कळायला लागलंय सर, हो थोडं थोडं. आहे का? हो सर. ते लोक हा प्रॉब्लेम करून ठेवतात. बरं ठीक आहे, हरकत नाही. बरं आता चंद्राचं भिन्नाष्टक लावायचं आहे.
मॅडम सर लावा. लागते. आता चंद्राच्या भिन्नाष्टकाला एकूण 50 गुण आहेत, हे फिक्स आहेत, हे लक्षात ठेवा. यामध्ये मीन राशीला 1 गुण आलाय, धनुराशीला 1 गुण आलेला आहे, 2 गुण जे आले आहेत ते कन्या राशीला आहेत, 3 गुण जे आहेत ते सिंह राशीला आहेत, 3 गुण मेषेला आहेत. याचा अर्थ 1248 म्हणजे 4 गुण तरी एका राशीला येणं आवश्यक आहे. जर 4 गुण एका राशीला येणार असतील तर त्यावेळेला तुम्हाला जिथे जिथे 4 गुण आल्यात, आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त गुण तुळेला आलेले आहेत आणि वृश्चिकेला आलेले आहेत, कुंभेला आलेले आहेत, कर्केला आलेले आहेत, मिथुनेला आहेत, वृषभेला आहेत. याचा अर्थ त्या राशी चांगल्या आहेत चंद्रासाठी. आणि तो हयात आजीवन, जेव्हा जेव्हा चंद्र तिथून भ्रमण करेल त्या त्या वेळेला त्या जातकाला निश्चितच काही प्रकारे फायदा मिळेल. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे आज सप्तमी आहे का अष्टमी आज? नवमी आहे. आता नवमी आहे ना. नवमी आहे सर, अष्टमी काल होती. कृष्ण मग नवमी. कुंभ कुंभ राशीमध्ये आहे का मीनेत हो, आहे? नाही कुंभेच आहे सर. कुंभेत आहे. मग आता जर नवमी असेल तर कुंभेत चंद्राचं भ्रमण चालू आहे. आता चंद्र कधी आगमन झालाय आणि कधी निर्गमन आहे, 2.25 दिवसाचं भ्रमण हे निश्चित आहे की नाही? हो सर. बरोबर आहे. मग आता कुंभ राशीला चांगले गुण आलेले आहेत. 5 गुण आहेत सर. व्हेरी गुड, चांगले आहेत. मग हो चांगले. 4 आले पाहिजे तर 5 आले आहेत. म्हणजे हा दिवस त्या जातकासाठी, म्हणजे हा ही जी पत्रिका ज्याची लावली आहे त्याच्यासाठी, त्या जातकासाठी हा दिवस अतिशय योग्य असेल. चंद्राच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये चंद्र गोचरीचा जात असताना. पण सर अष्टम स्थानात आहे ना कुंभ रास, मग अष्टम कुठे असू स्थान, द्या, तो कुठे असू द्या, पण मग त्या अष्टम स्थानाबद्दल फलित मिळेल ना त्याला सर? अष्टम नाही ना मॅडम, सप्तमात आहे ना. सप्तमात आहे. कुंभ रास, हो हा ना. बरोबर, हो सप्तमात आहे बरोबर. मॅडम जरा तिथे गेले होते फिरायला दुसऱ्या वर्गामध्ये. कुलकर्णीची आठवण तर नाही आली ना? नाही नाही सर, चुकून. सर माझ्या अष्टम स्थानात आहे ना कुंभ रास, तेच माझ्या डोक्यात आलं एकदम. ओके ओके. कुलकर्णींची जी रास आहे ती याच्यामध्ये पराक्रमात आहे. नाही सर, मी सकाळीच बघितलं आणि मी म्हणलं अरे बापरे, माझ्या अष्टमातून आज चंद्राचं भ्रमण आहे, तर तेच डोक्यात आहे सर माझ्या. आता काय असं थोडा त्रास झालाय तुम्हाला? नाही, काही त्रास नाही झाला सर, काही नाही आता झाला. तर आनंदी आनंदकडे आहे. आता हसताय तुम्ही. भिन्नाष्टकात नाही, त्रास चंद्राला काही नाही मार्क झाला. चांगले असतील ना? हा, भिन्नाष्टकात तुम्हाला चंद्राला मार्क चांगले असतील अष्टमात. बघायला पाहिजे, मी बघितलं नाही माझं, असतील. हो. ठीक आहे, चला हरकत नाही. सर मग आता ते दामले मॅडम, त्यांना एंट्री हवी आहे, तर नेट गेलं होतं त्यांचं, मीटिंग लॉक केली ना, त्यांचा फोन आला होता. एक मिनिट थांबा, आता मला खोलायला लागेल मीटिंग. आता काय येऊन करणार, क्लास सुटायचा टाइम झालाय. त्या म्हणा मी राहू द्या, 15-20 मिनिटं तरी ट्राय करते, पाऊस पडतो त्याच्यामुळे नेट गेलं म्हणाले. परत नेट जाणारच, तरी मी उघडतो. हा, बोला. येस, बोला. आता म्हणजे सर आपण असं लक्षात घ्यायला हरकत नाही की या जातकाने त्याचं 2, 3, 4, 7, 10, 11 या राशीतून चंद्राचं भ्रमण जेव्हा असेल तेव्हा त्याची मानसिकता चांगली राहील, असा दिवस जाईल. नक्की.
नक्की. दुसरी गोष्ट, जर समजा यदा कदाचित कर्केलाच कर्केचा चंद्र आला असेल तर त्या ठिकाणी कर्क राशीला 5 गुण आलेले आहेत. मग त्या ठिकाणी कर्क रास ही पोषक आहे. तिथून कुठली कुठली कामं होणार आहेत तर चंद्राने गुण दिलाय, बुधाने दिलेला आहे, मंगळाने दिलेला आहे, शनीने दिलेला आहे आणि गुरुने पण दिलेला आहे. याचा अर्थ हे सगळे ग्रह लग्न नाही पण 5 ग्रह, त्या 5 ग्रहाने गुण दिल्यात. याचा अर्थ चंद्र 5 ग्रहांचं श्रेय तुमच्या पारड्यामध्ये येईल. समजा आता सर एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या नवीन घराची चावी स्वीकारायची असेल आणि म्हणजे आता ह्या जातकाच्या संबंधित आपण असा विचार करू की ह्याला नवीन घराची चावी स्वीकारायची आहे आणि मंगळ या दिवशी 1 मार्क देतोय, गुरु पण 1 मार्क देतोय कर्केला, बुध चंद्र हे मार्क देत आहेत, तर त्याने हा दिवस प्रिफर करावा का? बघा, मार्क मॅडम 2 कधीच येणार नाहीत, एकच येणार. हा, तोच एक दिलाय ना, म्हणजे मंगळ देतोय घराच्या संबंधित म्हणून. जो कोण देत असेल तो गुरु पण येणार नाही, एकच येणार. हा, एकच येऊ देत, पण तो देतोय ना मार्क. ग्रँड टोटल इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा, तेच ग्रँड टोटल 5 आहे त्याची. धनु राशीला 1च गुण आलाय, मीनला 1 आलाय, सगळ्या लोकांनी गुण नाकारलेले आहेत. याचा अर्थ तिथे चंद्राची भ्रमण करताना व्हॅल्यू 0. जेव्हा धनुराशीला 1 गुण आलाय त्या अर्थी चंद्र गोचरीने फलादेश देणार नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं, समजलं मला. पण धनुराशीतून यदा कदाचित जर चंद्र जाणार आहे, आता उद्या मीन राशीतून जाणार आहे, तर तिथे 1च गुण आहे, मग तिथे गुणचा फायदा होणार नाही, काही नाही होणार. बरोबर आहे. मग सगळ्यात जास्ती गुण आपण जर समजा जिथे 7 गुण आल्यात तुळेला, तर 7 गुण तुळेला पराक्रम स्थानात आलेले आहेत. याचा अर्थ ज्याला जर काही काम करायचं असेल तर त्या ठिकाणी 7 गुणाने तो चंद्र बलवान होईल. त्याला फक्त 1च गुण नाकारलेला आहे आणि तो शनीने नाकारलेला आहे. बघा, तुळ राशीला शनीने गुण नाकारलाय ना. म्हणजे फलादेश करते वेळी तुम्हाला अशा रीतीने तो फलादेश जातकाला सांगता आला पाहिजे. तर एक विचारू का? बोला. म्हणजे तुळेत जेव्हा चंद्र असेल ते 2.25 दिवस म्हणजे त्याला कामासाठी अतिशय अनुकूल असते आणि पर्टिक्युलरली पराक्रम स्थानाच्या संदर्भातले. आता भाग असा आहे मॅडम, ऐका. तुळेला आपण जर गेलो, एक तर पराक्रम स्थान आहे, नक्की झालं. भावंडांचं स्थान आहे, हे पण नक्की झालं. छोटे प्रवास आहे, हे पण नक्की झालं. लिखाण आहे, हे पण नक्की झालं. आणि उपचय स्थान आहे, हे पण नक्की झालं. जर अशा एखाद्या कार्याला जर सुरुवात करायची असेल तर तिथे पराक्रम स्थान वन ऑफ द बेस्ट फॉर मून जिम्नास्टिक. करेक्ट. कळलं? आणि त्याच्या व्यतिरिक्त 7 गुण आलेले आहेत, म्हणजे 1च गुण नाकारण्यात आलेला आहे आणि तो शनीने नाकारलेला आहे. ओके. आता जर समजा त्या जातकाला पराक्रम स्थानावरून त्याचा अधिपती शुक्र याने गुण दिलाय का दिला नाही, तर दिलाय. म्हणजे तिथे राशी बलवान आहे, प्लॅनेट बलवान आहे. त्याचा अर्थ पराक्रम स्थानामध्ये चंद्र जेव्हा येईल तो त्या जातकाला अतिशय पोषक असेल. असं हे एवढं सिंपल आहे. म्हणजे लॉजिक हे सगळीकडे हे वापरायचं जास्तीत करून. म्हणजे असं वापरायला लागेल. येस. चार्ट काढा मॅडम. बोला. आता तुम्हाला सारांश कळला.
चंद्राचं भ्रमण तुम्हाला 2.25 दिवसाचं आहे. हो. त्याच्यानंतर तो 12 राशीतून जाणार आहे, हे तेवढंच आहे. चंद्र वक्री होणार नाही आहे, हे पण तेवढंच आहे, नाही का? हो सर. येस. चंद्र कधी म्हणजे वक्री होणार. हा, म्हणजे वक्रीचं सर फलित. हा बोला. सर सॉरी माझं नेट गेलं होतं. ओके मॅडम, नो प्रॉब्लेम. हा, तर सर त्या ठिकाणी धनुस्थानामध्ये कन्या रास येते, तिथे 2च गुण आहेत ना सर, चंद्र नॉट भिन्नाष्टक. नॉट परमिटेड, नॉट परमिटेड. तिथे व्हॅल्यू नाही, तिथे खलास. म्हणजे धनस्थानाबद्दल काही चांगले फलित मिळणार नाही. असं आहे मॅडम, 2 पार्ट आहेत. नाटक हा सर. बघायला जाताना बाल्कनीची सीट घेणं म्हणजे आपले पैसे कमी. कमी. हो. सिनेमाला जाताना बाल्कनीची सीट घेणं म्हणजे पैसे जास्त. व्हॅल्यू कशात बरोबर. आहे? तशीच व्हॅल्यू आहे. नाही. बरोबर. ओके सर. कळलं? पण चंद्र वक्री होत नाही एवढं नक्की आहे. हो सर. वक्रीचं दुकान बंद आहे आता. बोला. आता आणखी काय बघा, सारांश तुम्हाला कळलाय. 12 राशीतून चंद्राचं भ्रमण होणार आहे. व्हेरी सिम्पल आहे की त्या ह्याच्यातून जाताना तुम्हाला गुण मिळालाय का मिळालं नाही, ही ग्रँड टोटल पाहायला हवी. जर ती पाहिली नाही तर पुढे तुम्ही त्याचा फलादेश देऊ शकणार नाही. बरं, आता याच्यामध्ये नक्षत्राची कारकीर्द काय ऐकायची आहे का तुम्हाला? सांगा ना हो सर. सर. हो हो सर. सर, चालेल सर, सांगितलं सर. चालेल ना सर. तर तुम्ही घेणार होतात ना नक्षत्रांवरती? नाही ऐका ना, मला ते नक्षत्र घेईनच मी, पण आता सांग. मला सांगा, तूळ राशीमध्ये 7 गुण आलेले आहेत, हे नक्की? हो सर. आणि त्याच्यामध्ये जे नक्षत्र आले, स्वाती म्हणजे राहू, हो. राहू आला. हो. चित्रा म्हणजे मंगळ, मंगळ. हो. आणि विशाखा म्हणजे गुरु. बरोबर आहे? हो. हो त्याच्याशिवाय सर. ती रास बनलेली नाही. नाही. हो. आता याच्यामध्ये जर नक्षत्राचा विचार आपण जर केला, राहूच्या नक्षत्रातून जाताना त्याला ते फलित मिळणार नाही असं जर ऍक्टिंग केली तर चालेल का? नाही. चालेल नाही चालेल. नाही सर, गुण चांगले मिळालेत ना सर, 7 गुण आहेत. बरं, मिथुन राशीमध्ये गुण किती आहेत बघा जरा. मिथुन राशीमध्ये 5 आहेत सर. 5 गुण आहेत. 5. चांगले आहेत, हो चांगले आहेत. चांगलं. हो. मग आता आरुद्रा आर्द्रा नक्षत्र नक्षत्र. वाईट आहे, नाही सर. मग अष्टवर्ग फेल होणार. सर पण धनुराशीला एकच गुण आहे ना. धनुराशीला मूळ मूळ संबंध नाही नक्षत्र येतं ना तिथे. हा. ते मूळ मूळ आहे, पूर्वाषाढा आहे, उत्तराषाढा पण आहे, पण हो. धनुराशी वीक आहे, ऑलरेडी वीक आहे. ठीक आहे. हो बरोबर आहे. बरं, असं तुमचं म्हणणं आहे का आर्द्रा नक्षत्र अतिशय वाईट, वाट लागली माणसाची. आर्द्रामध्ये ग्रह आला, शततारकामध्ये ग्रह आला, खलास काय तर उपयोग नाही असं असं चंद्राचा. शिकवलं गेलंय ना सर, म्हणून आर्द्रा अपोजिट मूळ, तर ते चांगलं नाही असं. नाही, आर्द्रा अपोजिट मूळ चांगलं नाही, पण त्याच्यामध्ये ग्रहाचा समसप्तक असेल तर ना. हो. हो सर, मग बरोबर. पहिली गोष्ट म्हणजे मॅडम, आर्द्रा आणि मूळाचा समसप्तक होत नाही. सप्तशलाकामध्ये पूर्वाषाढा आणि आर्द्राचा समसप्तक होतो. तृप्ती कुलकर्णी, तुमचं काय मत आहे? तुम्ही सर म्हणताय ते बरोबर आहे. पटतंय, फक्त सप्तशलाकाचा तुम्ही जेव्हा विषय घ्याल ना सर, तेव्हा हे क्लिअर होईल सर आणखीन. पण हे आर्द्रा आणि मुळेचं सर नाही पटत मला पण. नाहीच पटत. सर माझ्या माहितीतला एक मुलगा सीए झालाय, मिथुन रास आर्द्रा नक्षत्र, लहानपणापासून पाहिलेलं, म्हणजे आता लग्न झालं त्याचं, आता म्हणजे इतका हुशार असतात. आर्द्रा नक्षत्र वाईट नाही. मला तेच म्हणायचं आहे ना, आर्द्रा नक्षत्राची देवता शिव आहे. शिवा. आर्द्रा हो. नक्षत्र ऑल द टाइम तुम्ही म्हणता हे फार वाईट,
हो, राहूच्या नक्षत्रात आहे ना, तर काय उपयोग होणार नाही त्याचा. कसं माझ्या चालेल? मुलीचं मिथुन लग्न आहे सर, आर्द्रा नक्षत्रात आहे. ती आता कॅनडामध्ये सिटिझनशिप मिळाली आहे, चांगल्या कंपनीत कामाला आहे, 2 मुलं आहेत तिला, सगळं चांगलंय, काय वाईट झालंय. मग हे सांगा जरा. आणि आर्द्रा अपोजिट मुळच आलेलं आहे ना सर तिच्या हे पत्रिकेत सांगा जरा. सप्तमात. हो सर, प्रोव्हाइड द त्याच्यामुळे मी पण नाही इन्फॉर्मेशन. विश्वास ठेवत सर. नाही, यू प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन. हो सर, दॅट्स मीन टीचर इज रॉंग. ते माहिती नाही सर, पण आम्ही विश्वास नाही ठेवणार. त्यांच्या गुजराती शाळेमध्ये कसं आहे माहितीये का, मालाडला, हॅलो टीचर, मुलुंडला पण असं आहे. अच्छा, हो. आणि त्या सगळ्या टीचर माझ्याकडे शिकायला होत्या. हो. आता जाऊ दे सर. तुमचा चंद्राचा जो भाग आहे तो कळला व्यवस्थित? हो सर. हो सर. हो सर. हो, कळलं सर. आता वेळ झाली आहे जायची. काही प्रश्न असतील तर विचारा. आपण पुढच्या वेळेला मंगळाचं लावू, बुधाचं लावू, असं सिक्वेन्स घेऊ आणि मग तुम्हाला पूर्णपणे पत्रिकेचा जो भाग आहे तो लक्षात येईल. भिन्नाष्टकामध्ये गोचरचं वर्णन कसं करायचं, कसा लाभ मिळेल. त्याच्यामध्ये दृष्टीला परमिटेड नाही. नमस्कार सर. नमस्ते. दशमात वृषभ रास आलीये. वृषभ राशीला चांगले मार्क मिळालेत आणि चंद्राने पण तिथे गुण दिलेला आहे. तर दशम राशीचा स्वामी शुक्र ऍक्च्युली तृतीयात दुसरी रास आली आहे शुक्राची. तर आता तुळेला सुद्धा चांगले मार्क मिळालेत आणि शुक्रानेही तिथे गुण दिलाय आणि चंद्रानेही गुण दिलाय. तर आपण असं म्हणू शकतो का की या जातकाला भावंडांकडून सुद्धा समजा ह्यांनी व्यवसाय केला तर त्यांची साथ लाभेल किंवा त्यांचं कॉपरेशन मिळेल असं म्हणू नक्की. शकतो का याच्यानुसार? हो हो, बोलू शकतो. हो सर. शेवटी लॉजिक आहे ना मॅडम. कसं आहे, मुख्यतः भाग असा आहे की दशम स्थान रिलेटेड विथ द फादर, विथ द बिझनेस, कर्म, त्या आधारावरती आहे. आता कसं हो आहे, सर. एक सांगतो तुम्हाला मी. शिवलग्न दशमात वृषभ रास आली, मी तुम्हाला 100% नियम सांगतो. अशा लोकांचा संबंध कला विज्ञानाशी येतोच येतो. कळलं? उदाहरणार्थ हो राजकुमार शिवलग्न, नाना पाटेकर शिवलग्न, कलेशी संबंध आला की नाही? हो, आला ना सर. अनायासे आला, कधी वाटलं नव्हतं पण आला आणि प्रख्यात झाले. हो, दोघेही प्रख्यात. माझं पण हो. सर, माझं पण दशमात सिंह रास येते, मला पण गाण्याची आवड आहे. हा, मग चांगलं एखादं गाणं गाऊन दाखवा आम्हाला. तर खरंच म्हणते, म्हणजे कधीतरी एखाद्या 2 हे ओळी म्हणून दाखवीन. दामल्यात शेवटी तुम्ही. प्रशांत दामले नाही आजही. म्हणते, म्हणजे असं कार्यक्रमात वगैरे सुद्धा म्हणते, व्यवस्थित म्हणते गाणं. मी काय म्हंटल, प्रशांत दामले अजूनही फॉर एव्हर आहे. हो सर. ठीक आहे. एनिवे, आणखी काय कोणाला? मला एक म्हणजे असं सर, पुढच्या वेळेला अष्टक वर्ग घेणार असाल तर सर्वाष्टकाप्रमाणे 6, 8, 12 या त्रिक स्थानांना कमी गुण असावेत का जास्त गुण असावेत ते सांगाल का सर प्लीज? पहिली गोष्ट मॅडम, गुण देणं किंवा देणं आपल्या हातात नाहीये. हे नाही, आले पण तसे जास्त आपल्याला असलेले चांगलं का वाईट कमी असलेलं चांगलं? हरकत नाही. आता आपण गेल्या वेळेला विचार केला, त्यावेळेला षष्ठ स्थानाचा विचार केला, धनस्थानाचा केला आणि अष्टम स्थानाचा पण केला. तर षष्ठ स्थानावरून पण काही गोष्टी मिळतात की नाही? हो, मिळतात ना. मग तिथे तुमच्या षष्ठ स्थानामध्ये जर ती रास असेल, जी रास आहे, तर त्या राशीला जर गुण आले असतील तर वाईट काय आहे? नाही, वाईट काही नाहीये, पण म्हणजे बाकी तर रोगस्थानी त्या दृष्टीने चांगले असतील तर शत्रूवरती मात वगैरे करू शकेल किंवा सेवेचं स्थान आहे, नोकरीचं स्थान आहे. फक्त शत्रू नोकरीचं कशाला? स्थान आहे, आपल्याला शत्रू नसावे. नोकरी चांगली मिळू शकेल. हा, नोकरीचा पण विचार. नोकरी. हो, म्हणजे तेच की
जास्त असावेत का कमी असावेत असं? नाही, काय सांगतो. हा आता समजा षष्ठस्थानाचे गुण तुम्हाला पाहायचे आहेत. हा आपल्या संततीचं धनस्थान जर बलवान असेल आणि ते हवा, तर त्या हो ठिकाणी संततीचं धनस्थान. षष्ठस्थानाचा वापर केला पाहिजे. हे सगळं कनेक्टिव्हिटी आहे मॅडम. हो सर. कळलं? आईच्या भावंडांचं पण स्थान आहे ना ते. हो, मामा मामा हो मावशी. कसं आहे, आईचं माहेर. हो दशमाचं भाग्यस्थान पण आहे, आपण हे येस. विसरतोच नेहमी. म्हणजे हो, वडिलांचं भाग्यस्थान आलं ते. पोद्दार हो पोद्दार मॅडम बघा आत्ता आवाज काढलाय, मगापासून गप्प. गप्प म्हणजे बोलल्याच हुशार नाही माणसं त्या करतात. संपूर्ण. बोला पोद्दार मॅडम. हो सर, आज पुण्यामध्ये सगळीकडे पाऊस आहे, आमच्याकडे पण खूप पाऊस आहे, त्यामुळे लाईट ते येते जाते. त्या ह्याच्यावरती एवढं दाखवत आहेत ना टेलिग्राम वरती, की गाड्या या घोड्या सगळं वाहून गेलेलं आहे. हो सर सर, काल तर त्यामुळे ट्रॅफिक राक्षसी जाम आहे राक्षसी आणि पाऊस झाला खूप सर. प्रॉब्लेम भयानक आहे. भीती वाटत होती. अक्षरशः सर राक्षसांनी थैमान घातल्यासारखं झालं सर. सर मी एक तो सवाल विचारू? हा विचारा ना. योग्य आहे की नाही माहिती नाही सर. ठीक आहे. सर्वाष्टकमध्ये जास्त गुण ज्या भावमध्ये आले ती दिशा आपली अ, प्रबळ होऊ शकते का? Yes. आता ते स्थान कोणतं आहे बघा, परत सांगतो मॅडम, एक मिनिट, ओके. परत सांगतो. प्रत्येक राशीच्या ह्याला अमुक एक गुण आलेले आहेत. ते कुठल्या ह्याला, ग्रहाला. कळलं? राशीचे गुण कोण ठरवतं? जर ग्रहाने गुण दिला तर राशीला वर्टिकल गुण येतात. जर ग्रहाने राशी पसंत केली नाही तर तिथे गुण येणारच नाही. ओके सर. कळलं? मग ती कोणतीही रास असो, 12 राशींचं भांडवल आहे, पण ग्रहाने गुण देऊन राशीचा दर्जा वाढतो. जर ग्रहाने गुण दिले नाहीत तर राशीचा दर्जा कमी होतो. ओके सर. कळलं? हा सर. थँक्यू सर. थँक्यू. पुढे ही पुरुष मंडळी काही बोलतच नाही. काय विचारत पण नाही. तर बायका जेवढ्या हुशार झाल्या पुरुषांना वावच नाहीये का? बायकांना नको त्या शंका येतात सर. ठीक आहे. आता काय अभिप्राय द्यायचा असेल तो द्या, नंतर कुबल मॅडम समारोप करणार आहेत. तर मगाशी पोद्दार मॅडमनी पण जो विषय काढला स्थानांबद्दलचा सांगितलं त्यांनी, तर ज्या स्थानासंबंधीचा विषय प्रश्न आहे ते स्थान लग्न स्थानी ठेवून जर आपण विचार केला तर कुंडली जास्त पटकन सुटते सर. हो नक्की. आता तुम्हाला एवढं बघा, हे 2 ग्रहाने आपण एवढी प्रॅक्टिस केली हो नाही का? म्हणजे हो अजून सर 6 व्हायचे आहेत. तर बरोबर. तुम्हाला 2 मध्येच जर एवढं यश मिळालं तर पुढे जाऊन 6 मध्ये तर आणखी मिळणार आहे. नक्कीच सर नक्कीच. हा, हा एक पट आहे मॅडम. कसं आहे, समजलं हो ना? तुम्ही जसं फिरवाल हा. तसंच येणार आहे तो. हो Yes. खरं. पुन्हा एकदा सगळ्यांना आमंत्रित करतो की शिंदे मॅडमचं व्याख्यान ठेवलेलं आहे छायाग्रहावरती, आणि त्या उत्तम भाषण करणार आहेत. तर सगळ्यांनी उपस्थित राहावं, कोणी टाळू नये. समजायचं पुण्यामध्ये पाऊस आहे म्हणजे तुम्ही इथे हजेरी लावाल, नाही हो का? सर नक्की येणार. हो सर नक्की. हो सर, या नक्की येणार. या नक्की आणि सर. त्यांचा हे वाढवा. हो सर नक्कीच. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. बरं, आणखी काय मला बोलायचं आहे? सर सगळ्यांना स्टेजची पण संधी देतात, तुमचे किती उपकार आहेत. नाही उपकार नाही मॅडम, बिलकुल हे माझं काम आहे.
आणि उदाहरणार्थ या छोट्या छोट्या मुली आहेत, त्यांना उद्या करिअर करायचं आहे, त्यांना स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे, आजही त्या करतात. आणि जर समजा त्यांनी ट्युशन क्लासेस काढले, उद्या फ्युचरमध्ये आणखी 100 लोकांना शिकवलं तर काय वाईट जाणार आहे? તમારા ગુજરાતીમાં શું કહેવાય? આપો તો જ મળે, ના આપો તો ના મળે. येस, સાચી વાત છે કે નહીં? हे तुम्हीच शिकवतात. आपो तो મળે. આપો. હા, તમે ના આપો તો ના મળે. येस सर. કોક વાર તમે સમજો પ્રોફેશનમાં જાઓ તો મારા શું કહે છે, તમે આપો તો જ મળે. સર અમને એવા તમારા જેવા ગુરુ મળ્યા છે કે આપો કહો છો. ના, હવે મારી પરિસ્થિતિ ગુરુ જેવી નથી. મેં એક માણસ છું, પણ મારા વિચાર સારા છે. સમજી ગયા? સર તમારા પાસેથી લીધું જ છે. મોદી આપે છે એટલે મોદીનો આપણે સન્માન કરીએ છીએ. સમજી ગયા? હા સર. મોદી ઘણું આપ્યું છે, ઘણું. ના સર, તમે પણ જ્ઞાન આપો છો એટલે તમે પણ ગુરુ જ કહેવાઓ. એમ તમે ના પાડી શકો અમને. અમે તમને દરજ્જો આપીએ છીએ તો લેવો જોઈએ તમારે. ના, ગુરુ વ્યાખ્યા ભિન્ન છે. ભિન્ન છે, બરાબર છે, પણ આ જમાના પ્રમાણે સર આવું અમે જોયું જ નથી ક્યારે પણ. તમે આટલું દિલથી શીખવાડો છો, કોઈ નથી શીખવાડતું સર. પૈસા લઈને પણ નથી શીખવાડતા આટલું. અને આવી તમારી ભાવના છે કે તમે બી પ્રેક્ટિસ કરો, એવી ભાવના નથી બધાની. નહીં તો ભણવાનું શું? મને કહો કે આપણે સ્કૂલમાં જતા હતા તો સ્કૂલમાં શા માટે આપણે કરિયર માટે ને? બરાબર છે, પણ તમે એવું કહો છો, પણ અમને અત્યાર સુધી અમે ઘણું શીખ્યા સર. 6 વર્ષ મેં કર્યું, પણ એ લોકોને એવું હતું કે તમારા મનમાં શંકા થાય ને તમે અમારી પાસે ફીસ આપીને શંકાનું સમાધાન કરાવી જાઓ, કુંડલી જોડાવીને. આવું તમારા જેવી ભાવના વાળા અમને તમે જ મળ્યા એટલે અમે તમને સતસત નમન કરીએ છીએ સર. धन्यवाद. जय श्री कृष्ण. चालेल. आता हळदणकर मॅडम, तुम्हाला काय म्हणायचं आहे? सर बोलते. प्रथम आपल्याला नमस्कार करते. उबल मॅडम नमस्कार. माझ्या सगळ्या वर्ग बंधूंना नमस्कार, मैत्रिणींना नमस्कार. आज आपण गोचरीचा भिन्नाष्टक वर्ग सर घेतलं. भिन्नाष्टक वर्गावरून गोचरीचा ग्रहांचा प्रवास चालू असताना जातकाला मिळणारं फलित या शीर्षका अंतर्गत आज वर्गामध्ये खूप छान डिस्कशन झालं. आणि हे डिस्कशन करत असताना आपल्याला निश्चित असं कळलं की त्या राशीमध्ये जो ग्रह भ्रमण करत असेल तो ग्रह त्या राशीला किती मार्क देतोय, त्याच्यावरून त्या ग्रहाचे मिळणारं फळ हे त्या जातकाला मिळू शकेल की नाही, आपण त्याच्यावर डिपेंड राहायचं की नाही, याच्यासाठी चंद्र आणि रवी या दोघांचं डिस्कशन झालं. पहिल्या स्टेप पासून घेताना तुम्ही आम्हाला इतकं क्लिअर केलं की एकूण त्या ग्रहाला मिळणारे मार्क किती आहेत टोटल भिन्नाष्टकामध्ये, त्याच्यावरून 12ने भागून त्या ग्रहाला मार्क किती येणं आवश्यक आहे याचा अंदाज घ्यायचा. त्याच्या ॲव्हरेज पेक्षा कमी आले तर ती रास त्या भावामध्ये कमकुवत, तो ग्रह त्या भावात कमकुवत झाला. जिथे हे जास्त पडले तिथे त्या ग्रहाला त्या राशीला त्या ग्रहाचं बळ चांगलं मिळालं. ही कन्सेप्ट इतकी क्लिअर झाली. आणि मग तिथे कोणता ग्रह भ्रमण करतोय, त्या राशीचं काम कोणतं आहे आणि तो ग्रह तिथे काय करेल हे मार्क बघून आपण ठरवलं की आपल्याला त्या महिन्यातलं किंवा त्या गोचरीप्रमाणे त्याचा अंदाज घेणं हे जास्त सोयीचं होतं. इतक्या जवळ फलापर्यंत नेऊन तुम्ही सोडलेलं आहे, तेव्हा अधिक अजून वेगवेगळ्या म्हणजे आता 2 याचं गोचर आज झालं, अजून 2-3 तरी लेक्चर्स बाकीच्या ग्रहांवर होती, तेव्हा निश्चितपणे याचा चांगला फलादेश आपण जातोय. म्हणजे नुसतं सर्वाष्टक जास्त राशींचं न बघता आपण भिन्नाष्टकाकडे आल्यावर सुद्धा त्याला पूरक म्हणून त्याचा उपयोग होतोय आणि जास्त अचूक फलादेशाकडे जाता येते. तेव्हा ही खरोखर चांगली पद्धती आहे. आणि वक्री आणि अस्त याच्या
कचाट्यामध्ये न सापडता जेव्हा ग्रह वक्री होतो तेव्हा तो राहिलेली कामं करण्यासाठी जास्त कार्यप्रवण होतो आणि तो उरलेली कार्य करतच असतो, पण तो वक्री होऊन निष्क्रिय होत नाही किंवा अस्त होऊन निस्तेज पडून राहत नाही. ही कन्सेप्ट प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात व्यवस्थितरित्या ठासून तुम्ही सांगितलेली आहे. तेव्हा ऐकणारे विद्यार्थी निश्चित या फलाचा आणि ह्याचा उपयोजनामध्ये उपयोग करतील. तेव्हा या सगळ्यासाठी सर आपले धन्यवाद. थँक्यू सर. डोक्यातून 2 ट्रेनची भाषा काढून टाका बस. चला ठीक आहे, आता समारोप करा. कोमल मॅडम नमस्ते. हो हो नमस्ते नमस्ते सर. सर्वात प्रथम आता मी पटकन बोलते बरं का, खूप जोरात पाऊस सुरू झालाय आणि अरे बापरे. इन्व्हर्टर आता संपून जाईल, कारण किती वेळचं इन्व्हर्टरवरच काम चाललंय. तर बोलते मी जेवढं शक्य आहे तिकडे, नाहीतर मग मोबाईल आहे चालू तिकडनं बोलते. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांना नमस्कार, सर्वांचे स्वागत. आणि हळदणकर मॅडमनी तर चांगलाच नेहमीप्रमाणे केलाच आहे समारोप. तर मॅडम तुम्हाला पण नमस्कार. तर मला जे कळालं ते सांगते, तसं सगळ्यांना कळालंच आहे. म्हणजे आपण हे भिन्नाष्टक म्हणजे केव्हापासून घेतच आहोत, पण आज तुम्ही गोचर त्याला लावून दाखवलं आणि त्याच्यातून म्हणजे आम्हाला अजून भरपूर, तुम्ही म्हणता ना 3rd लेव्हल अष्टक वर्गाची, तर अगदी बरोबर. तर आपण पटकन आता सांगते. तर आजचा रवी म्हणजे गोचरीनी मिथुन येतनं जातोय, म्हणजे लाभातनं जातोय. तर तिथे म्हणजे मुळातच हे रवी भिन्नाष्टकामध्ये तिथे 5 गुण आलेच आहेत. तर मग ते 5 गुण कोणी कोणी दिलेत, तर शनीने दिलाय, गुरुनी दिलाय, मंगळाने दिलाय, बुधनी म्हणजे बुध ग्रहाने दिलाय आणि लग्नाने स्वतः. म्हणजे ह्या हे ग्रहांचा फलादेश तिथे मिथुनेत आपल्याला रवी भिन्नाष्टकात चांगला मिळेल. बरोबर आहे ना, असंच म्हणायचं आपण. आणि सगळ्यात जास्त म्हणजे ह्या मूळ कुंडलीत कर्करास म्हणजे 12व्या स्थानाला 6 गुण मिळालेले आहेत. तर त्याचा तर मिळेलच. आणि कोणाचा मिळणार नाही तर जिथे 2 गुण कोणी दिलेत बरं, वृश्चिक रास म्हणजे चतुर्थ स्थानाला 2 गुण आहेत. आणि 3 पण नाही चालणार ना, कारण 48/12 म्हणजे 4 तरी पाहिजे. तर म्हणजे ह्या राशींचा आणि त्या राशी ज्या स्थानात आल्या त्यांना त्या रवी भिन्नाष्टकात फलादेश मिळणार नाही. मग तसंच आपण मंगळाचं पण चंद्राचं पण बघितलं, तर चंद्राला सगळ्यात जास्त गुण तुळे, म्हणजे इथे तुळरास मला वाटतं तृतीयात आली, बरोबर आहे ना. हा. तर तिथे म्हणजे हा चंद्र गोचरीनी जाताना सगळ्यात चांगला फलादेश देईल, कारण तिथे 7 मार्क आले. म्हणजे फक्त मला वाटतं शनीने तिथे मार्क नाही दिला, म्हणजे शनी सोडून सगळे ग्रह त्या राशीला त्या स्थानाला फेवरेबल आहे असं. म्हणजे मग म्हणजे एकंदरीत खूप सर छान सांगितलं. तर इथे कोणाला मिळणार नाही तर ते आपल्याला ह्याच्यावरनं कळतंय. 9वी रास म्हणजे धनुरास जी पंचमात आली आहे तिला 1च गुण आहे. त्याच्यानंतर मीन रास जी अष्टमात आली आहे तिला पण 1 गुण आलाय, तर तिथला फलादेश नाही मिळणार. आणि चंद्राच्या बाबतीत तुम्ही म्हणजे बाकीच्यांना पण आहे, समजा 6 गुण इथे, 6 गुण वृश्चिकेला आहेत, त्याच्यानंतर मकरेला आहेत. पण आपण 7 का घेतले तर तिथे म्हणजे सगळ्यात जास्त गुण फक्त शनी सोडून सगळ्या ग्रहांनी गुण दिले, म्हणून आपण इथं म्हणजे तिथला फलादेश जास्त चांगला. इतर ठिकाणी 6 मिळाले तिथे पण मिळणारच आहे, नो डाऊट. तर सर अतिशय अतिशय उत्तम क्लास झाला. आज तर आपण चंद्र आणि रवी शिकतानाच एवढं छान कळालं. तर तुम्ही अजून म्हणजे मला वाटलं आता तुम्ही आज संपवणार आहात, पण अजून तुम्ही मंगळ बुध सगळंच म्हणजे घेणार. तर मग अजून कोणाला जर काही कळालं नसेल तर अजून छान कळेल. तसं त्यासाठी तुमचे कोटी कोटी धन्यवाद, तुम्हाला कोटी कोटी नमन. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. थँक्यू ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू मॅडम. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू सर, पुण्याचा पाऊस ओसरू द्या. हो ना, थँक्यू सर. पडायला लागली. थँक्यू थँक्यू.